मित्रांनो, काव्याच्या बाबतीत पार्थने खूप मोठा गैरसमज करून घेतलेला आहे आणि हे सगळं दृश्य पाहिल्याच्या नंतर पार्थ आता रम्याला लग्नासाठी होकार देणार आहे. आता असा कोणता गैरसमज आहे तेच आपण पाहणार आहोत. मित्रांनो, इकडे जीवा फार एफर्ट्स घेत आहे नंदिनीला मनवण्यासाठी आणि जीवाचे फॅन्स सुद्धा. तर आता जीवाच्या फॅन्स लोकांनी जीवासाठी आणि नंदिनीसाठी बुके पाठवलेले आहेत आणि त्या बुकेवर जीवा आणि नंदिनी यांनी एकत्र यावे म्हणून शुभेच्छाही दिलेल्या आहेत. मात्र आता नंदिनीला हे पटतच नाहीये. जीवाच्या फॅन्सनी त्यांना त्याच्यावर लिहून पाठवलेलं आहे की जीवा नंदिनी एकत्र या, नंदिनी जीवाला माफ कर, जीवा खूप चांगला आहे, तो खूप एफर्ट्स घेत आहे. परंतु तरीही नंदिनी त्याचं काहीही नाही ऐकत, त्याला घराबाहेर काढते. परंतु मित्रांनो, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. जे ज्याचं असतं ते त्याच्यापाशी येतच असं म्हटलं जातं. कारण ही फुले नंदिनीसाठी पाठवली होती, त्यामुळे ती फुले मात्र दरवाजाच्या आतच राहिली आणि मात्र त्याचे जे मागचे डेट होते ते जीवाकडे राहिले. त्यामुळे आता नंदिनीची आई तिला समजून सांगत आहे की अगं बाळा, सगळी दुनिया तुझ्या जीवाच्या प्रयत्नांची कदर करते, जरा थोडी कदर तू सुद्धा कर आणि त्याला माफ करून टाक. आता नंदिनी त्या फुलांकडे पाहत, त्याला कुरवाळत विचार करत आहे, खरंच मी जीवाला माफ करू का? मी जीवाला माफ करून टाकू का? त्यांनी एवढं काय मोठं केलंय, तेव्हा एक गोष्ट लपवली फक्त माझ्यापासून, त्यांनी धोका थोडीच दिलाय मला. म्हणजे असे ती मनात विचार करत असते आणि ती जीवाला माफ करेल की नाही कदाचित, आता काय माहिती. परंतु नंदिनी नक्कीच जीवाला माफ करणार. परंतु काव्याच्या आयुष्यात मात्र आता खूप मोठी कसोटी आहे. जणू काय देव तिची परीक्षाच बघत आहे. ती बिचारी कोणत्या कशातून गेली. नंदिनी, जीवा आणि पार्थ या तिघांपेक्षाही जास्त त्रास हा काव्याने भोगलाय. आहुती दिली परंतु तिचा विचार कोणीच करत नाही. आणि आता इकडे गुरुजींनी सुद्धा अशी भविष्यवाणी केली की पार्थ आणि रम्याचं लग्न होणार आहे. पार्थच्या हातात रम्याचं मंगळसूत्र असणार आहे, सनई चौघडे वाजणार आहेत. आता ही रम्या आता हेच सगळं काव्याला बोलून दाखवत आहे. तेव्हा आधी काव्याचा विश्वास बसत नाही. काव्या तिला बोलते, अगं रम्या, असं तोंडाने कावळ्याच्या शापाने गायगुरी मरतात का? अगं असं तोंडाने तू भविष्यवाणी करणार आणि मी त्याच्या विश्वास ठेवू? एक काम कर, तू एक पोपट घे आणि बाहेर बस, तुझ्या भविष्यवाणीवर सगळे विश्वास ठेवतील. आणि काव्या तिला हसत असते. परंतु जेव्हा रम्या गुरुजींना फोन लावून गुरुजींना सांगते की गुरुजी, तुम्ही जे बोलला तसंच होणार आहे ना? पारच्या हातात माझ्या नावाचं मंगळसूत्र असणार आहे ना? सनई चौघडे वाजणार आहेत ना? तेव्हा गुरुजी बोलतात, हो, मी जे बोलतो ते सगळं खरं होतं, माझं बाकीत केलेलं कधीच खोटं नसतं, तसंच होणार आहे रम्या, तुझ्या आणि पारच्या बाबतीत तसंच होणार आहे. आणि हे ऐकल्यानंतर काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते. मित्रांनो, बिचारी आता डोळ्यातून अश्रू घळाघळा ओघळायला लागतात. कारण रम्या तिला सतत सगळ्या गोष्टींची आठवण करून देत असते. तुला काय वाटलं काव्या, गुरुजी जे बोलतात ते खोटं असेल का? जरा आठवून बघ. गुरुजींनी सांगितलं होतं की जीवाला अग्नीपासून धोका आहे. तुलाही कॉलेजमध्ये येऊन सांगितलं होतं की पारच्या जीवाला धोका आहे. प्लस बाबांना माइल्ड हार्ट अटॅक आलता, तेव्हाही गुरुजींनी सांगितलं होतं की असं होणार आहे. म्हणजे आत्तापर्यंत आणि 16 डिसेंबरचं सुद्धा गुरुजींनी सांगितलं होतं की 16 डिसेंबरला सुद्धा खूप मोठा धमाका होणार आहे. मग आत्तापर्यंत गुरुजींनी जे सांगितलं ते तर खरं झालं. मग आता पार्थचं माझं लग्न होणार आहे हे खोटं कसं असू शकतं? आणि आता हे मात्र काव्यालाही पटलेलं आहे की गुरुजी जे सांगतात ते खरं होतं. मग आता यांचं लग्नही खरंच होणार का? आणि या विचाराने ती बिचारी रडत आहे, तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत आहे. तिला काय समजावं काहीच कळत नाही. त्यामुळे आता ती जीवाला फोन लावून जीवाला रडू सांगत असते की गुरुजी असं बोललेलं आहे, त्यामुळे मला आता काहीच कळत नाही, रम्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा की नाही ठेवावा काहीच कळत नाही. आणि बिचारी रडत असते, फोनवर बोलत असते आणि जीवा तिला समजावत असतो की टेन्शन नको घेऊ, ज्याचं असतं ते त्याच्यापाशी येतच, तुला तुझा पार्थ नक्की भेटेल आणि मला माझी नंदिनी. परंतु पार्थ हा दरवाजात उभं राहून सगळं ऐकत असतो. परंतु आता मला असं वाटतं की पार्थने जीवाचं आणि काव्याचं बोलणं ऐकलंय, परंतु त्यांच्यामध्ये काय बोलणं चाललंय हे त्याला कदाचित कळलेलं नाहीये. त्याला अजूनही असं वाटतंय की जीवा आणि काव्या हे दोघेही एकत्र आहे, ते अजूनही आम्हाला फसवतच आहे, त्या दोघांचं अजूनही काहीतरी चालू आहे. आणि हाच मोठा गैरसमज झाल्यामुळे आता जीवा म्हणजे पार्थ हा रम्यासोबत लग्नाला होकार देणार आहे आणि रम्यासोबत लग्नाला उभा राहणार आहे. मित्रांनो, आता तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.